एका प्रथित यश वृद्धाला बनावट सिम कार्डद्वारे लोकांकडून पैसे उकळून मनी लॉन्ड्रिंग करत असल्याची धमकी देत यातून सुटण्यासाठी ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या वृद्धाकडून 7 लाख रुपये उकळण्यात आलेत। भामट्याने आरटीजीएसच्या माध्यमातून सर्व रक्कम त्याच्या खात्यात वर्ग करून घेतल्याचंही समोर आले। यानंतर अरविंद गंगाधर किल्लेदार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रवींद्र किल्लेदार हे दुपारी 2च्या सुमारास घरी असताना मुंबई येथील टेलिफोन कार्यालयातून बोलत असल्याचं सांगून एका भामट्याने फोन केला। तुमच्या नावावर बनावट सिम कार्ड वापरून लोकांची फसवणूक सुरू आहे। त्या सिम कार्डचा वापर मनी लॉन्ड्रिंग करिता होत असून देशाविरोधी संदेश देखील सिम कार्डच्या माध्यमातून पाठवण्यात येतात। या प्रकरणी तुमच्या विरोधात मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुम्हाला पोलीस ठाण्याकडून पोलीस अधिकाऱ्यांचा दूरध्वनी येईल असं भामट्याने किल्लेदार यांना सांगितलं। काही वेळाने त्यांना तोतया पोलीस अधिकारी विनायक बाबर यांचा दूरध्वनी आला। त्याने किल्लेदार यांना तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात असंख्य तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्यामुळे चौकशीसाठी 2 तासात पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं। किल्लेदार यांनी मी वृद्ध असून पोलीस ठाण्यात येऊ शकत नसल्याचं सांगितलं। त्यावेळी समोरील तोतया अधिकाऱ्यांनी हा गुन्हा तुम्ही प्रत्यक्ष केलेला नाही, त्यामुळे तुम्ही यातून सुटू शकता, याकरिता तातडीने दिलेल्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितलं। तोतया अधिकाऱ्याने त्यांना MYK एंटरप्राइजेस नावाचे SBI शाखा रामपूर गार्डन या खात्यावर 7 लाख रुपये पाठवण्यास सांगितलं। त्यानुसार किल्लेदारांनी 7 लाख रुपये त्या खात्यावर वर्ग केलं। त्यानंतर त्यांनी बँकेतील शाखा व्यवस्थापकाची भेट घेऊन घडलेली हकीकत सांगितली। यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे।